ज्या संस्थेकडनं आपण जातोय पुढचं काम करायला, त्याची काय काय माहिती दिली पाहिजे? एस्टॅब्लिश कधीपासून फील्डमध्ये काम करतो. ओके, म्हणजे पोर्टफोलिओ काय? पोर्टफोलिओ म्हणण्यापेक्षा ओके, अजून एक एक्सपिरियन्स, आपली संस्था त्या फील्डमध्ये किती वर्षापासून काम करते? बरं, अजून अजून काय काय कामं केलेली आहेत म्हणजे संस्थेच्या अचिव्हमेंट्स. अजून त्याचे टायटल्स, सर्टिफिकेशन्स, म्हणजे ऑथेंटिकेशन. याच्यात ऍक्च्युली पहिला मुद्दा येतो, मी खाली लिहितो तुमच्या नंतर. बरोबर, हा पहिले यायला पाहिजे, मग बाकीचा यायला पाहिजे. आता पहिले आपण काय सांगायला पाहिजे माहिती का, की ठीक आहे, मी सांगितलं मी दिशाकडनं आलेलो आहे, माझी ओळख ही आहे, माझं नाव असं असं आहे, माझं शिक्षण हे झालेलं आहे, बरोबर. मी काउन्सिलिंगचं प्रॉपर एक ट्रेनिंग घेऊन तुमच्याकडे आलो आहे, एवढे काउन्सिलिंग केले आहे, त्या काउन्सिलिंगमधून विद्यार्थ्यांचे चांगली प्रगती झालेली आहे आणि राज्य शासनाकडनं आमच्या संस्थेच्या मार्फत आपल्यासाठी पण हे काउन्सिलिंग देण्यात येत आहे आणि ते देण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे, बरोबर. मग ही झाली माझी ओळख. आणि आता मी ज्या संस्थेतून तुमच्याकडे आलेलो आहे तर त्या संस्थेबद्दल पण थोडीशी माहिती सांगणं मला गरजेचं वाटतं तुम्हाला. आणि ती माहिती म्हणजे काय की माझी संस्था काय काम करते. आता संस्था काय काम करते तर आपण ई दिशाबद्दल जर पर्टिक्युलरली बोललो तर आपण काय सांगू शकतो की सर, ई दिशा ऑर्गनायझेशन ही गेल्या 2014 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये ज्या मुलांच्या प्रगतीसाठी राज्य शासनाकडनं ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, तर बऱ्यापैकी भरपूर ॲक्टिव्हिटीज ह्या आमच्या संस्थेकडनं कंडक्ट केल्या जातात. तशीच तुमच्या शाळेमध्ये एक ICT लेवलची जी एक्झाम झाली तर ती राज्य शासनाची एक्झाम होती आणि ती ई दिशा एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या आमच्या संस्थेकडनं तुमच्या शाळेमध्ये कंडक्ट केली गेली. ओके, आणि त्यातूनच मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. ओके, म्हणजे माझ्या संस्थेचा आता ऑफिशियली 12-13 वर्षाचा एज्युकेशन फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. तशी माझी संस्था ही 2008 पासून काम करते. म्हणजे तो 4 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑन पेपर नाही, पण 4 वर्ष अगोदरपासून आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. असं जवळपास 16 वर्षाचा माझ्या संस्थेचा ह्या एज्युकेशन फील्डमधला काम करायचा एक्सपिरियन्स आहे, बरोबर. सो माझ्या संस्थेने आत्तापर्यंत काय केलेलं आहे तर माझ्या संस्थेने टेंटेटिव्हली आत्तापर्यंत एक 15 लाख काउन्सिलिंग आमच्या संस्थेच्या मार्फत असे विद्यार्थ्यांचे झालेले आहेत, बरोबर. आणि आमच्या काउन्सिलिंगमधून जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलांचे पर्सेंटेज वाढण्यासाठी, बरोबर, त्याचप्रमाणे मुलांचे अभ्यासातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी है ना, आणि मुलांना अपडेटेड एज्युकेशन सिस्टमवरती कन्वर्ट करण्यासाठी माझ्या संस्थेने चांगले एफर्ट्स, डेडिकेशन टाकलं आहे आणि चांगले अचिव्हमेंट्स त्या ठिकाणी केलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑथेंटिकेशनसाठी फाईल आहे आपल्याकडे, बरोबर, जी फाईल तुम्ही प्रेझेंट करू शकता, बरोबर. ती फाईल मी तुम्हाला दाखवली, त्याच्यातले प्रत्येक लेटर तुम्हाला दाखवले, ते 1 to 1 ती माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता. अशा पद्धतीने शॉर्ट बट स्वीट 3-4 मिनिटात संस्थेबद्दल तुम्ही त्यांना माहिती दिली. ओके, लक्षात आलं कशी दिली. पहिले आपण संस्थेचं काम काय, नेमकं कुठे काम करते, शिक्षण क्षेत्रात काय काम करते ते सांगितलं, किती वर्षापासून काम करते ते सांगितलं, त्याच्यानंतर नेमके अचिव्हमेंट्स आपल्या काय आहेत थोडक्यात त्या सांगितल्या, आणि ऑथेंटिकेशनसाठी आपण आपली फाईल दाखवली. 2-3 मिनिटात तुमचं इंट्रोडक्शन झालं, 2-3 मिनिटात संस्थेचं इंट्रोडक्शन झालं.
पहिल्या 10 मिनिटात ट्रस्टवरती इन्फॉर्मेशन आपण त्यांना प्रोव्हाइड केली. ओके, याच्यात काय डाऊट? अजून काही ॲडिशनल सांगू शकतो आपण, काय वाटतं? येस श्रीकांत सर, काय अजून आपण सांगू शकतो? पर्पज एक्झॅक्टली. आणखीन आपण याच्यामध्ये ॲडिशनल आणखीन एक गोष्ट सांगू शकतो. व्हॉट इज कोर पर्पज? अजून एक गोष्ट सांगू शकतो. आमची संस्था 33 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, 10,000 शाळेपर्यंत अचिव्हमेंट मध्ये येते. अचिव्हमेंटमध्ये येते. पर्पज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलवेज Easy कोणतीही संस्था असो, कोणताही बिझनेस असू देत, कोणताही ऑर्गनायझेशन असू द्या, तर ते काहीतरी पर्पज घेऊन जन्माला येतात ना. काहीतरी काम करण्याचा पर्पज असतो ना. का विदाउट पर्पज उगीच करतात? नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे एखाद्या भागातला नगरसेवक जर रोज तो अन्नदान करत असेल, सो त्याचा पण काहीतरी पर्पज आहे ना. फ्रीमध्ये अन्न देतोय, अन्नदान करतोय, तर त्याला पुढच्या इलेक्शनला निवडून आल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. बरोबर आहे ना? एखाद्या गटासाठी तो ट्रिप अरेंज करतो, आहे ना. ती जर मी तुम्हाला 4 बसेस देतो, 4 धाम करून या, आहे ना. आता ते सिनियर सिटीजनला 4 धामला पाठवलं, काहीतरी पर्पज आहे ना. त्यांचे एक फेवर मिळेल त्याला इलेक्शनला, बरोबर. सो कोणती गोष्ट करताना तो पर्पज असतो. मग आपण आपल्या संस्थेचा पर्पज काय सांगणार? काय सांगणार तुम्ही काय सांगणार? तो जुनाने सांगायचा. माझं पण ठरलेलं आहे. मी तुमच्या घरामध्ये आलो, माझा एक उद्देश आहे की दादाचा अभ्यासक्रम संपूर्णतः सोपा झाला पाहिजे. हा माझा पहिला पर्पज आहे. त्यांनी एन्जॉय करता करता अभ्यास केला पाहिजे. केलेला अभ्यासक्रम त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहिला पाहिजे. या उद्देशाने मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. या पर्पजने मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. त्याच्या अडचणी ज्या आहेत अभ्यासातल्या, त्या आता कोणीही शिक्षक असो किंवा इतर कोणी असो, त्या अडचणीवर काम कसं करायचं, त्या रिझॉल्व कशा करायच्या, की दादाला पुढे जाऊन त्या अडचणी एकदा रिझॉल्व झाल्या तर तो गतीने आणि योग्य दिशेने पुढे गेला तरच त्याला यश मिळेल. कारण की त्याच्याविषयी कोणीही कॉन्सिलर सांगत नाही. ते आम्ही तुम्हाला सांगा आलोय, जे तुमच्यासाठी आणि दादासाठी नवीन आहे. बघा, माझा कोर पर्पज असा असू शकतो माझ्या संस्थेचा सांगण्यासाठी, टू गिव्ह प्रॉपर डायरेक्शन मागं चालत नाही. नाही, ते ओला आहे ना. दिशा आणि गती सर म्हणून आहे. To give proper direction to students random study. तीन लाख रुपये. दोन मोठे जेवण आहेत तुम्ही. ठेवले ते. या महिन्यामध्ये 3 लाख आणि 3 लाख. 5 लाख. 2,20,000. एक पर्पज मी बनवला आणि सांगितला, टू गिव्ह प्रॉपर डायरेक्शन टू स्टुडंट्स रॅन्डम स्टडी. जो विद्यार्थ्याचा स्टडी आता रॅन्डम चाललेला आहे, त्याला एक योग्य दिशा देणं. बरोबर. बाय सॉल्व्हिंग कसं देणार आपण त्याला दिशा? बाय सॉल्व्हिंग देअर प्रॉब्लेम्स. त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत एज्युकेशनल लाईफमधले, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याचा रॅन्डम स्टडीला एक प्रॉपर डायरेक्शन देणं, हा एक उद्देश आहे. आणि अपडेट देम विथ अपडेटेड स्टडी सिस्टम अँड मेथड्स. ज्या अपडेटेड स्टडी सिस्टम्स आणि मेथड आहे सध्याच्या, त्याच्यावर त्याला स्वतःला अपडेट करून केलं पाहिजे, है ना, किंवा त्याला अपडेट करणं. सो हा माझा कोर पर्पज आहे संस्थेचा, की मुलांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचा रॅन्डम अभ्यास जो चाललेला आहे, ज्याच्यामुळे त्यांना रिझल्ट्स येत नाही आहे, ते सक्सेस होत नाही आहे, तर रॅन्डम अभ्यासाला एक प्रॉपर दिशा देणं, त्या दिशेमधून त्यांना सक्सेसकडे नेणं, यशाकडे नेणं. आणि अपडेटेड स्टडी सिस्टम मेथड ज्या बदलत चाललेल्या आहे, आणि मुलगा जो ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यास करतोय, तर त्याला अपडेटेड सिस्टम आणि मेथडवर अपडेट करणं त्याला. हा माझा कोर पर्पज आहे.
बरोबर. सो या पर्पजनी हे काउन्सिलिंग सेशन आज आम्ही तुमच्याकडे प्रोव्हाइड करणार आहे की त्याच्या अभ्यासातले आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्याचा जो रॅन्डम स्टडी होतोय ज्याच्यामुळे त्याचं पोटेन्शियल खूप आहे विद्यार्थ्याचं, पण त्या पोटेन्शियल प्रमाणे त्याचे रिझल्ट्स येत नाही आहे कारण तो रॅन्डम अभ्यास करतोय. सो त्याच्या रॅन्डम अभ्यासाला एक प्रॉपर आम्ही डायरेक्शन देणार आहे काउन्सिलिंगमधून, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि अपडेटेड स्टडी सिस्टम जे काय आता एज्युकेशन सिस्टममध्ये बदल झालेले आहे शिक्षण देण्यामध्ये, शिक्षण घेण्यामध्ये, तर त्याला आम्ही अपडेट करणार आहे त्या बदलत्या चेंजेसबद्दल. सो आम्ही काउन्सिलिंगमध्ये करणार आहे, हा आमचा मेन पर्पज असतो. बरोबर. आणि ऑर्गनायझेशनची स्टॅबिलिटी आणि एक्सपन्शन. आता प्रश्न येतो की तुम्ही ऑर्गनायझेशन सांगितली, ई दिशा आहे, नाव ई दिशा आहे, ती 2014 पासून काम करते. ओके. त्याच्यानंतर आमचा 12-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही आतापर्यंत 15 लाख विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग पूर्ण केलेलं आहे शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करतो. राज्य शासनाने सांगितलेले प्रोजेक्ट आमच्या थ्रू महाराष्ट्रामध्ये कंडक्ट होता. हे सगळं सांगितलं, पण व्हेअर आर यू फ्रॉम, व्हेअर इज ई दिशा? ही दिशा कुठे आहे नेमकी, कुठून आली ही, कुठे गेली, आता कुठे आहे, प्रश्न आहे ना. सो त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपलं ई दिशा एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे, ते दहिसर बोरिवलीला आहे. बरोबर. साधारणपणे आपल्या 22 ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये आहेत. तर जसं तुम्हाला ज्या सिटीज माहिती सांगू शकता तिथे आहेत आपले. नाशिक असेल, संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर आहे, पुण्याला 2 ऑफिसेस आहेत, कोल्हापूरला आहे, कल्याणमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, बोरिवलीला आहे. असे आमचे 22 ब्रँचेस सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतात आमच्या. बरोबर. सो आपल्याला ह्या गोष्टीतून त्यांना आणखीन कंपनीबद्दल एक बॉन्ड तयार होईल की इट्स ओके बाबा, यांचं वेबसाईट, माझी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती सगळ्या ब्रँचेसचे ॲड्रेस तुम्हाला मिळतील आणि वेबसाईटवर माझी माहिती, माझ्या संस्थेची माहिती तुम्हाला सगळी मिळणार आहे. सो एकतर स्टॅबिलिटी कळली, 14-16 वर्षापासूनची संस्था आहे, यांचे ब्रँचेस आहे, हेड ऑफिस आहे मुंबईमध्ये. सो ह्या गोष्टी परत मॅटर करतील, एक चांगला बॉन्ड आणि ट्रस्ट निर्माण व्हायला. सो तुम्हाला ई दिशाबद्दलची ही माहिती तुम्हाला सांगायची आहे. बरोबर. कळलं? अजून काय याच्यामध्ये? बरोबर. हे नोट केलं तुम्ही? हो. स्टार्ट करतोय सर. सॉरी.